नमस्कार. काल संध्याकाळी 7चा व्हिडिओ अपलोड करून झाला होता आणि त्याच दरम्यान बातमी आली. आता व्हिडिओ अपलोड झालाय आणि तो काढायचा नाही, उद्या निवांत करूया असं समजून मी थांबलो आणि घडलेली घटना टीव्ही वरती ऑनलाईन पोर्टलवरती तपासायचा प्रयत्न करू लागलो. नेमका निकाल काय आलाय. टीव्ही लावला, काही ऑनलाईन पोर्टल त्याच वेळेला चेक करू लागलो, तेव्हा लक्षात आलं की लोकमतच्या ऑनलाईन पोर्टलवरती आशिष ठाकरे आपलं बोलणं बोलतायत. बरोबर बोललो ना मी, नाव नाही चुकलं माझं. मग एबीपी कडे वळालो, तिथे राजीव ठाकरे आपलं दुःख व्यक्त करत होते. या सगळ्यांची आडनावं बदललीत आणि हे ठाकरे झालेत आणि ठाकरे कुळावरती कोसळलेलं संकट हे असा चेहरा पाडून सांगत होते, जणू काही यांच्याच घरातलं एखादी वस्तू हरवलेली आहे. कशी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, कसं काय काय झालं, हे खूपच वाईट झालंय. जे झालंय ते महाराष्ट्राच्या राजकारणावरती असलं भयंकर सावट आहे. मग दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र वाचली, त्यातही एखादा प्रणव ठाकरे आपल्या दिव्य ज्ञान पाजळताना निवडणूक आयोगाला पायाखाली कसा तुडवला असता याचं भाष्य करू लागलाय. चला, मी मात्र असलं काही दुःख बिक्क व्यक्त करत बसणार नाहीये. मी सरळ सरळ अभिनंदन करतोय. शरद पवार, अभिनंदन, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली. संजय राऊत, अभिनंदन, तुमचीही इच्छा पूर्ण झाली. एकूणच काय तर शिवसेनेचं वाट लागली पाहिजे, शिवसेना संपली पाहिजे, यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले होते त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. असं म्हणतात की राज्यपाल हे पद केंद्रानं लादलेलं होतं. केंद्राच्या भारतीय जनता पक्षाचा, सरकार चालवणाऱ्या पक्षाचा दूत म्हणून ते काम करत होते. लोक त्यांना राज्यपाल नव्हे भाज्यपाल म्हणत होते, चड्डीवाले म्हणत होते, काळी टोपीवाले म्हणत होते, कोश्यारी तात्या म्हणत होते. राज्यपाल केंद्राचे दूत होते, म्हणजे हनुमान होते. हा हनुमान जाताना अनेकांनी आनंद व्यक्त केला, पण एक गोष्ट कळली की जाता जाता हा हनुमान लंका जाळून गेला. आग लग गई लंका को तेरी, आग लग गई. आणि अशी आग की राख राख होण्याची वेळ आली आहे. बातमी तशी भयानक होती. निवडणूक आयोगाने या सगळ्या विषयावर निर्णय देताना धनुष्य आणि बाण दोन्हीही शिंदेच्या हवाली केलं. म्हणजे काही तर असं बोलत होते जसं काही धनुष्य एकाला आणि बाण एकाला देणार आहेत, विभागणी करणार आहे, केस आम्हीच जिंकणार, केस आम्हीच जिंकणार, आमच्या ताब्यात म्हणणारे अचानक केस हरल्यानंतर आम्हाला हा निर्णय अपेक्षित होता, असंच घडणार होतं, असंही करायला लागले. एकंदर काय, निकालानंतर रुदाल यांचं रुदन सुरू आहे. बांगड्या फोडण्याचं काम चाललेलं आहे. अगदी भावनिक खेळ करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. ही काय, ही लोकशाही झाली का, ही लोकशाहीची हत्या झाली. म्हणजे उद्धव ठाकरेंच्याकडून काही काढून घेतलं की ती लोकशाहीची हत्या, उद्धव ठाकरेंना काही दिलं की तो लोकशाहीचा विजय. म्हणजे लोकशाहीचा पराभव आणि जय हे दोनही उद्धव ठाकरेंना काही मिळतं की न मिळतं यावरच अवलंबून आहे. मुळात उद्धव ठाकरेंच्या या स्थितीला कोण जबाबदार आहे? दुसरं कोणीही नाही. उगाच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. जाता जाता हनुमानानं लंका जाळली असली तरीही घर का भेदी लंका ढाये म्हणतात, तसं संजय राऊत नावाच्या घरक्या भेदीनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे. म्हणजे आजवरच्या शिवसेनेतल्या झालेल्या फुटी, शिवसेनेला आलेलं अपयश, शिवसेना जी काही माघारी गेली आहे त्याला जबाबदार कोण आहे याचा अभ्यास केला गेला आहे का? म्हणजे आज एकनाथ शिंदेनी तडकाफडकी उठून शिवसेना वेगळीच करण्याचा, आपणच शिवसेना आहे असं म्हणल्याचा जो निर्णय घेतलाय त्यावरून बघा ना, पाप बिचाऱ्या उद्धवला किती त्रास. म्हणजे ठाकरे विना शिवसेना, काय हेडलाईन होत्या खतरनाक. ठाकरे विना शिवसेना, एवढ्या वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे शिवाय शिवसेना चालणार. उद्धव ठाकरेंना आता धनुष्यबाण आणि शिवसेना या नावाच्या विरोधात लढावं लागणार. अरे कोणी पत्र पाठवून आमंत्रण दिलं का लढ बाबा म्हणून?
शिवसेना ही उद्धव ठाकरेंची राहिली असती, धनुष्यबाणही उद्धव ठाकरेंचा राहिला असता, जर ही शिवसेना नावाची माणसांची संस्था उद्धव ठाकरेंनी जपली असती तर. उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब केशव ठाकरे अशी खानदानी वाटपामध्ये शिवसेना कोणाकडे येत नसते. हे प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते. पक्ष कधीच प्रायव्हेट प्रॉपर्टी नसतो. तो लोकांचा असतो, तो कार्यकर्त्यांचा असतो, तो नेत्यांचा असतो आणि सगळ्यांनी मिळून पक्ष बनतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव धारण केलं म्हणजे शिवसेना आपली होते असं नाही. हे उद्धव ठाकरेंच्या लक्षातच येऊ दिलं गेलं नाही. आलं नाही असं मी म्हणणार नाही, येऊ दिलं गेलं नाही. जी काही कंपू त्यांच्या भोवती जमा झालाय, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याचं जे काही भरवल्या गेलं, पहिल्यांदा पक्षाचं पुन्हा महाराष्ट्राचं, त्यातून हे सगळं घडलंय. उगाच उद्धव ठाकरेंच्या बाजूनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मला थोडं इतिहासामध्ये शिवसेनेच्या घेऊन जायचं आहे. अगदी सोपं आहे काम, काही नाही. मागच्या काही गोष्टी तपासून बघा. घटना क्रमांक 1, छगन भुजबळ ज्या वेळेला गेले त्यावेळेला उद्धव ठाकरे लहान असतील, अगदीच लहान, म्हणजे कळत असेल त्यांना. आत्ता उद्धव ठाकरे 60-65 मध्ये आहेत. छगन भुजबळ जाऊनही बराचसा कालावधी लोटून गेलाय. 95च्या आधीची ती घटना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना द्यायची असं ठरलं असेल. म्हणजे आत्ता आदित्य जो 32 वर्षाचा तरुण आहे ना, तसे उद्धव ठाकरे त्यावेळेला 32 वर्षाचे तरुण असतील. खूप झालं 32 वर्षाचे तरुण असतील. छगन भुजबळांच्या बाबतीत उद्धव ठाकरे किती सहभागी होते याबाबतची चर्चा नंतर करूया. पण त्यानंतर नारायण राणे गेले. नारायण राणेंच्या जाण्यामागे कोण आहे? नारायण राणेंच्या जाण्यासाठी कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत. भलेही तुम्ही त्यांचा उपहास केला असेल, उपमर्द केला असेल, राणे उपयोगाचे नाही म्हटलं असेल, पण राणे उपयोगाचे होते. शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. ते राणे उद्धव ठाकरेंच्या वृत्तीमुळेच बाहेर पडले. त्यामुळे राणे जाणं उद्धव ठाकरे जबाबदार. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मनसे नावाचा पक्ष स्थापन केला. या राज ठाकरेंच्या जाण्याला जबाबदारही उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. उद्धवला शिवसेनेचं एकमुखी नेता व्हायचं होतं आणि दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप नको होता. अशी स्थिती असेल तर राज ठाकरे तिथे राहतील कसे, तेही बाहेर पडले. याही नुकसानीचं कारण उद्धव ठाकरेच आहे. गणेश नाईक बाहेर पडले, त्याचं कारण सुद्धा उद्धव ठाकरेच आहेत. गणेश नाईकांना नवी मुंबई मनपाने स्थापन केलेल्या एका हॉस्पिटलच्या माहिती विचारा, ते सांगतील. एका कंपनीला गणेश नाईक पर्यावरण मंत्री असताना क्लिअरन्स देण्यासंबंधी कोण दबाव टाकला होता ते विचारा. वाशी बाजार समितीच्या प्लॉटच्या वाटपाच्या निर्णयात नंदकुमार जंत्रेंच्या सोबत गणेश नाईकांच्याकडे दबाव कोण आणला होता ते विचारा. गणेश नाईक यात स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगतील की नाही आता माहित नाही, कारण त्यांचा टीका करण्याचा स्वभाव नाही. पण या घटनात सुद्धा उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. ठाकरेच जबाबदार आहेत. एक एक बिणीचा शिलेदार बाहेर पडतो. उद्धव ठाकरे शक्तिहीन होत जातात, त्यांचा शक्तिपात होत जातो. तरीही हे उद्धव ठाकरे शहाणे होत नाहीत. तरीही शहाणे होत नाहीत. त्यांना हौस असतेच आपलं चालविण्याची. म्हणून नेहमीच्या भारतीय जनता पक्षाला दूर सारून, त्यांच्याच सोबत निवडणूक लढवून, त्यांच्याच सोबत चांगल्या जागा मिळवून, त्यांच्याच सोबत गद्दारी करायची आणि ज्यांना शिव्या घातल्यात त्यांच्या सोबत जाऊन बसायचं. आणि ते करताना सुद्धा सामान्य शिवसैनिकांना लाभाची पदं द्यायची नाहीत. दुसऱ्याच आलेल्या लोकांना लाभाची पदं देऊन टाकायची. असं घडणार असेल तर कोण सोबत राहील? आणि मग उगाच आता ठाकरे विना पहिल्यांदाच शिवसेना आहे, हे ते मला हसू येत होतं टीव्हीवर बघताना. नाही, त्याचं असं आहे की पहिल्यांदाच ठाकरे नावाच्या माणसासोबत शिवसेना दिसणार नाही आहे आणि हे फारच वाईट आहे. हे चित्र जे बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतरचं जे चित्र आहे ना, ते चित्र आता वेगळंच काहीतरी दिसतंय. एकूणच लोकशाहीचं अधःपतन झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे एक स्वतःला अधःपतित करणारा उद्धव ठाकरे
शिवसेनेला अधपतित करणाऱ्या उद्धव ठाकरेच्या हातून शिवसेना काढून घेतली आणि त्या लोकांनी हातात घेतली ज्यांना वाटतं की शिवसेना जगली पाहिजे, तर हे लोकशाहीचं अधपतन. वाह, छान छान निर्णय. त्या दैनिकाचं कात्रण मी तुम्हाला दाखवतोय, बघा. त्या दैनिकाचं कात्रण नीट बघा. त्या कात्रणात तुम्हाला दिसेल की बाळासाहेब असते तर निवडणूक आयोगाला पायाखाली तुडवला असता. कशा करता ही उचका उचकवीची भाषा? याच उचका उचकवीच्या दिव्य भाषेमुळे आतापर्यंत शिवसेनेचा गेम होत आलाय. आतापर्यंत जे गेम झालेत ना, त्याच्यामुळेच झालेत. धडा शिकवणार, कोथळा काढणार, भोसकून काढणार, ठोसकून काढणार. कसं काढलं माहित नाही, भस्कन निघून गेलंय, अजून पत्ता नाही लागला. शरद पवारांच्या सांगण्यावरून हे सगळं घडत आलं. लक्षात घ्या. छगन भुजबळ बाहेर पडले, पवारांनी जवळ केले. नारायण राणे बाहेर पडले, काँग्रेसनं जवळ केले. गणेश नाईक बाहेर पडले, राष्ट्रवादीनं जवळ केले. राज ठाकरे बाहेर पडले, राष्ट्रवादीच्या जवळ गेले होते. जे जे शिवसेनेला शक्तिपात करतील त्या प्रत्येकाला राष्ट्रवादीनी बळ दिलाय, काँग्रेसनं बळ दिलाय. संजय निरुपम बाहेर पडले, काँग्रेसनं जवळ केले. त्या प्रत्येकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं बळ दिलाय. म्हणजे तुमचा नायनाट करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली होती. करणार राष्ट्रवादी आणि बदनाम भाजप. करून गेला गाव आणि राजाचं आलं, पाटलाचं आलं नाव, अशी ती स्थिती आहे. सगळा गाव करून गेला. काय करायचा त्या खेळ? आता ही म्हण कशी वापरतात तुम्ही ठरवा. करून गेला गाव आणि पाटलाचं आलं नाव असं म्हणतात, कधी राजाचं आलं नाव म्हणतात. म्हणजे उगीच्या उगीच या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना येडं बनवून त्यांनी सत्तेचा लाभ घेतला, सत्तेचा पेढा खाल्ला, येडा बना के पेढा खाया. आणि आता मात्र बदनामीची वेळ आल्यावर भारतीय जनता पक्षाची बदनामी केली जाते आहे. आणि या बांगड्या फोडण्याचा, रुदाल्यांचा कार्यक्रम फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी आहे, जेणेकरून सहानुभूती मिळावे, लोकांनी अरे रे बाळासाहेबांच्या पोराची काय अवस्था झाली असं म्हणावं, यासाठीच हे सगळं चाललंय. पण आपल्याला ठाऊक आहे ना कोण करताय, म्हणूनच जे करतायत त्यांचं मुक्तपणे अभिनंदन. अभिनंदन पवार साहेब, अभिनंदन. तुमचा हेतू पूर्ण झाला. आणि खरंच राज्यपाल हनुमान असतील तर जाता जाता लंका जाळून गेले, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.